नमस्कार मित्रांनो, नवीन दोघातली तुटेना 31 ऑक्टोबर भागामध्ये मलिकाच्या सांगण्यावरून नीलिमा स्वानंदीच्या मेहंदीमध्ये काहीतरी टाकते आणि मज्जा बघत शांत बसलेली असते. तोपर्यंत मलिका पण मंदाकिनीला उल्लू बनवते. मंदाकिनी म्हणते, तुम्ही किती चांगले आहात हो, तुम्ही सांगितलं ना तसंच करते. सोनाराच्या दुकानात जाते आणि बांगड्या घाण टाकते. मलिका म्हणते, हे कुणालाही सांगू नका. पण नेमकी हे सगळं सुष्मिताने ऐकलेलं असतं. आता मलिका बाहेर जाते. मंदाकिनी म्हणते, ती 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 पहिली मेहंदी लावा, ती शगुनाची मेहंदी आहे आणि नंतर पाहिजे ती मेहंदी लावा. आता मलिका मस्त मजा बघत असते. नीलिमा तिच्याकडे बघते आणि खुणवते, पण तिच्या डोक्यामध्ये काय येतं माहीत नाही. ती लगेच उठते आणि नेमकी त्याच वेळेस सुष्मिता पाणी घेऊन येत असते. दोघींची टक्कर होते आणि पाण्याचा ग्लास मेहंदीत पडतो. आता त्या मेहंदीची अशी काय वाट लागते की ते लावण्यासारखी राहतच नाही. ह्यामुळे मलिकाची खूप तडफड होते. नीलिमा तिच्याकडे बघते आणि कानाला हात लावत म्हणते, सॉरी सॉरी. मंदाकिनी म्हणते, अरे देवा, काय गं सुष्मिता, तुला बघून नाही चालता येत का? तेवढे स्वानंदी म्हणते, आई राहू दे. मंदाकिनी म्हणते, अगं शगुनाची मेहंदी होती. स्वानंदी म्हणते, ठीक आहे आई, त्यांनी काही मुद्दाम केलं का? मलिका म्हणते, आम्ही निघतो आ. आता तिथे निघून जाते, पण मंदाकिनी फायदा उठवते. ते आता पटकन ड्रेस घालते आणि म्हणते, स्वानंदी मी आलेचा. सोन्याच्या बांगड्या घेऊन बाहेर पडते, पण विचार करते अरे ह्या सोन्याच्या बांगड्या मी कुठे घाण टाकू, माझं तर कुणीच ओळखीचं नाही. ती आता मलिकाला फोन करते. मलिका हे वाकडं तोंड करत म्हणते, आता हिचं काय? मंदाकिनी म्हणते, अहो मला सुचत नाही आहे, ह्या बांगड्या मी कुठे घाण ठेवू. मलिका म्हणते, माझ्या ओळखीचे एक ज्वेलर्स आहे, त्यांचा पत्ता मी पाठवते, तुम्ही त्यांच्याकडे जा आणि घाण ठेवा. पण हो, माझं नाव नका सांगू आ, नाहीतर काय आहे ना, ते समरला सांगतील आणि उगाचच बोबाटा होईल. तुम्हाला तर माहिती आहे आमचा समर कसा आहे. मंदाकिनी म्हणते, नाही नाही, मी अजिबात सांगणार नाही. ते आता सोनाराच्या दुकानात जाते आणि म्हणते, ह्या बांगड्या मला घाण ठेवायच्या आहे. ते म्हणतात, ठीक आहे. आता ते बांगड्या हातात घेतात आणि त्यांना जाणीव होते की या बांगड्या आपल्या इथेच केलेल्या आहे. ते मंदाकिनीकडे बघतात. ते म्हणते, अहो प्युअर सोन्याच्या बांगड्या आहेत, काय झालं? ते म्हणतात, काही नाही. मंदाकिनी म्हणते, पैसे देताय ना? त्या बांगड्याचं सोनार मोठा पैशाचा गठ्ठाच देतो. ते बघून मंदाकिनी फक्त कोमात जायची राहते. आजी मलिकाला विचारते, स्वानंदीला बांगड्या दिल्या ना? मलिका म्हणते, हो आई. आजी म्हणते, ठीक आहे, आणि स्माईल करून मान हलवते. आता कशी जिरवली यांनी मलिकाही मान हलवते. इकडे आता स्वानंदीला चुडा भरायचा असतो. तिची मैत्रीण म्हणते, एक मिनिट, चुडा भरायच्या आधी एक सोन्याची बांगडी घालावी लागते ना? स्वानंदी विचारात पडते, पण सुष्मिता म्हणते, ओ यस, ताईसाठी सोन्याच्या बांगड्या घेतल्यात, पण आय डोंट नो कुठे ठेवल्यात. अर्चना म्हणते, अगं मग काकूंना विचार ना. सुष्मिता म्हणते, मम्माला माहिती आहे. अर्चना म्हणते, स्वानंदी प्लीज काकूंना एक फोन करून विचार ना. आता स्वानंदी फोन करते, पण मंदाकिनी हातात पैसे घेऊन फक्त हसत असते. इकडे मलिका अंशुमनला म्हणते, झालं आपलं काम, आता तो सोनार समरला फोन करणार. पण या सगळ्यामध्ये आदिरा मेहंदीसाठी मस्त आवरून येते. तिला बघून सगळे बघतच राहतात. ती आता डान्स करायला लागते. तिच्यासोबत निकिता, आनंद सगळे डान्स करायला लागतात. आता आदिरा समरला पण उठवते. तिचा आनंद बघून समर कौतुकाने बघत असतो. आदिरा आजीला घेते आणि डान्स करायला लागते. आता आजी समरला पकडते. आजीच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत असतो. तेवढ्यात मलिका जाते आणि स्माईल करत असते, कारण आता कुठल्याही क्षणी सोनाराचा फोन येत असतो. इकडे सुष्मिता म्हणते, काय झालं ताई? स्वानंदी म्हणते, अगं आई फोनच उचलत नाही. पण ही गेली कुठे? कारण जेव्हा मलिका येते आणि आत जाते हे स्वानंदी बघते आणि तिला खटकतं. जेव्हा मलिका आणि मंदाकिनी बाहेर येतात तेव्हा संशयाने स्वानंदी त्यांच्याकडे बघत असते. त्यामुळे तिच्या मनामध्ये एक प्रकारची भीती असते की आईने नक्कीच काहीतरी गोंधळ घातला. त्यामुळे स्वानंदीला खूप टेन्शन येत असतं. मंदाकिनी हातात पैसे घेते आणि म्हणते, आई गं, एवढे पैसे? मी तर विचारही केला नव्हता. यामध्ये लग्नच काय, सुष्मिताही हिरोईन होईल. तसं पण सकाळी सुष्मिता माझ्याकडे पैसे मागतच होती, पण मला वाटलं नव्हतं एवढ्या लवकर लक्ष्मी चालत येईल. थँक्यू मलिका मॅडम, थँक्यू. एवढे पैसे बघून मंदाकिनी हवेत उडायला लागते
आणि म्हणते चला आता लग्नाला खूप मज्जा येणार. आता सोनाराला विचारते, अशाच खोट्या बांगड्या आहेत का तुमच्याकडे? आता मात्र मंदाकिनी सोनारला पक्की चोर वाटते. तुम्हाला काय वाटते, हा मंदाकिनीचा हावरटपणा एकदा बाहेर काढायलाच हवा का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.